नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राहुल विश्रोटी तुम्हा सर्वांचं ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा जो पहिला घटक आहे संख्याज्ञान, त्यामधील जो उपघटक आहे संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम याचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील। ठीक आहे, चला तर मग बघूया संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम यावर आधारित तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये कशा पद्धतीने कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। अजूनही तुम्ही जर तुमच्या समोर वही आणि पेन घेऊन बसला नसाल तर कृपया वही आणि पेन घेऊन बसायचं आहे, जेणेकरून जे काही इम्पॉर्टन्स नोट्स असतील ते तुम्हाला नोट डाऊन करून घेता येतील। आणि गणित म्हटलं की आपल्याला कॅल्क्युलेशन हे केलंच पाहिजे, त्यामुळे वही आणि पेन तुमच्या समोर असणं अत्यंत गरजेचं आहे। आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा काही थेरॉटिकल पार्ट बघणार आहोत। या ठिकाणी बघा, संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्यांची तुलना करावी लागते, म्हणजेच त्यांचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो। लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती हे आपल्याला बेसिक नॉलेज आहे। ठीक आहे, संख्या किती अंकी आहे हे पाहून त्याचा लहान मोठेपणा ठरवता येतो। आता समजा तुम्हाला 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी इथपर्यंत संख्या विचारणार आहेत। मग सर्वात लहान संख्या कोणती झाली 5 अंकापर्यंतची? 1 अंकी, त्याच्यापेक्षा मोठी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, अशा पद्धतीने आपण संख्यांचा क्रम ठरवतो। आता या ठिकाणी बघा उदाहरण दिलेलं आहे 7345 आणि 73450 यापैकी पहिली जी संख्या आहे ती 4 अंकी आणि दुसरी संख्या आहे ती 5 अंकी। 4 अंकी ही संख्या 5 अंकीपेक्षा कायम काय असणार आहे, लहानच असणार आहे, त्यामुळं इथं जास्त डोकं लावायची काही गरज नाही आहे। म्हणजेच 73450 ही संख्या 7345 पेक्षा काय असणार आहे सांगा, मोठी असणार आहे। आता लहान मोठेपणा ठरवताना आता हे जे चिन्ह दिसतंय या पद्धतीने चिन्ह काढलंय, इकडे काढतो मी। हा जो ओपन स्पेस आहे बरोबर, हे आपलं तोंड आहे समजा, हे जर ओपन तोंड म्हणजे तोंड उघडं असेल तर हा काय असणार आहे, या बाजूचा भाग मोठा आणि या बाजूचा भाग कोणता असणार आहे, छोटा असणार आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। आता 7345 ही संख्या 73450 पेक्षा लहान आहे, म्हणून 7345 कडे हा क्लोज दाखवलाय बघा आणि या बाजूला ओपन दाखवलाय। ठीक आहे, पुढे बघूया आपण। जर दिलेल्या संख्यामधील अंकांची संख्या समान असेल तर डावीकडून सुरुवात करून अंकांची तुलना करा। आता या ठिकाणी बघा इथं सुद्धा 5 अंक आहेत, इथं सुद्धा 5 अंक आहेत, या ठिकाणी सुद्धा 5 अंक आहेत। 3 संख्या दिलेल्या आहेत, तिन्ही संख्यामध्ये 5-5 अंक दिलेले आहेत। आता यांचा चढता आणि उतरता क्रम जर तुम्हाला लावायचा असेल, चढता क्रम म्हणजेच काय, डावीकडून संख्या बघत यायची, जी सर्वात लहान असेल ती पहिल्यांदा घ्यायची। आता या ठिकाणी बघा 6, 5 आणि 3, पहिल्या संख्येमध्ये 6 मोठा आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 3 आहे, म्हणजेच हा तुमचा उतरता क्रम झाला। 65,649, 56,464 आणि 37,393 हा उतरता। आणि जर चढता क्रम म्हटलं तर काय येणार सांगा, पहिल्यांदा कोणती संख्या येणार, 37,393, त्यानंतर दुसऱ्यांदा कोणती संख्या येणार, 56,464 आणि 3 नंबरला 65,649 ही संख्या येणार। म्हणजे या पद्धतीने आपण त्याचा चढता आणि उतरता क्रम लावू शकतो। ठीक आहे, आता सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करावं, लहान संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा। आता फॉर एक्झाम्पल बघा आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेले आहेत, 29,695, 29,645 आणि 29,678 या संख्या आहेत। या ठिकाणी बघा पहिले जे 2 अंक आहेत हे समान आहेत, मग पहिले जर 2 अंक सगळ्या संख्येमध्ये समान असतील तर त्यांचा विचार करू नका। त्यानंतर तिसरा अंक बघा, तिसरा अंक सुद्धा इथं काय आहे, समान आहे, इथं सुद्धा समान आहे, इथं सुद्धा समान आहे बरोबर। आता पहिले 3 अंक समान झाले। आता चौथा अंक बघा, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी 7 आहे, मग पहिली संख्या कोणती येणार सांगा, पहिले हे 3 सगळ्यामध्ये सेम, 2, 9, 6। आता इथं 95, 45 आणि 78, म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती झाली, 95 झाली, त्यानंतर कोणती येणार 78 आणि त्यानंतर कोणती येणार 45। ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपण त्याचा चढता किंवा उतरता क्रम लावू शकतो। चढता क्रम मोठ्यापासून चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडे आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानाकडे, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर बघा संख्यांचा चढता उतरता क्रम, दिलेल्या 3 संख्यांचा चढता उतरता क्रम लावण्यासाठी प्रथम त्या संख्यापैकी सर्वात लहान संख्या शोधा,
नंतर सर्वात मोठी संख्या, उरलेली संख्या ही काय असणार आहे, मधली संख्या असणार आहे. आता चढता क्रम, चढता क्रम म्हणजेच काय, सर्वात लहान, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा सर्वात मोठी, या पद्धतीनं. आता या ठिकाणी बघा तुम्हाला 3 संख्या दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे, मग अशी हाच प्रश्न बघितला आपण. 29,695 ही सर्वात मोठी संख्या झाली. त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे, 29,678 आणि त्याच्यापेक्षा सर्वात लहान 29,645. हा उतरता क्रम झाला. आणि चढता क्रम लावायचं म्हटलं की याच्या बरोबर उलट यायचा. हा 1 नंबरला येणार, हा 2 नंबरला आणि हा 3 नंबरला. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता या घटकावर तुम्हाला बेसिक माहिती म्हणजे चढता आणि उतरता क्रम म्हणजेच काय हे आपण इयत्ता 1ली 2री पासून शिकत आलेलो आहोत, बरोबर. बेसिक कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती हमखास एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातोच, त्यामुळे हा टॉपिक परफेक्ट करायचा आहे सर्वांनी. प्रश्न पहिला बघा, जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर चॅट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे सर्वांनी. पुढील संख्या गटापैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत. आता पर्याय बघायचे व्यवस्थित. उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत. उतरता क्रम म्हणजेच काय, मोठ्यापासून लहानापर्यंत. आता इथं बघा पहिले 2 अंक समान आहेत, 88 88. आता तिसरा अंक बघूया, इथं 7 आहे, 9 आहे, 6 आहे, 4 आहे. उतरता म्हणजे पहिल्यांदा इथं मोठी संख्या आली पाहिजे होती, म्हणजे हा पर्याय काय आहे सांगा, चुकीचा आहे. आता दुसऱ्या ठिकाणी बघा, इथं सुद्धा 88 88 88 88. त्यानंतर तिसरा बघा 9 7 6 आणि 4, 9 7 6 4, म्हणजे हा उतरता क्रम बरोबर आहे. बाकीचे पर्याय सुद्धा आपण चेक करूया. 88 88 88 88, पहिले 2 अंक दिलेले आहेत. इथं बघा 4 नंतर 6 आलाय, म्हणजे हा चुकीचा झाला. पहिल्यांदा काय पाहिजे होता, मोठा अंक 9 पाहिजे होता, हा शेवटी दिलाय त्यांनी. इथं सुद्धा बघा पहिले 2 अंक समान आहेत, त्यामुळे तिसऱ्या अंकांची तुलना करा. 4 नंतर इथं 9 आलाय, 9 पहिल्यांदा पाहिजे होता, बरोबर. त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा झाला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. किती संख्या दिलेत बघा, 4 संख्या दिलेत. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती. आता चढता क्रम म्हणजेच काय, लहानात लहान संख्या कोणती आहे बघा. पहिल्यांदा इथं 22 आहे, 22 24 22. आता 22 अंक असणारे 3 आहेत, बरोबर. मग 22, इथं 432 412 401, म्हणजे 401 हा काय झाला, पहिल्या क्रमांकाला येणार. त्यानंतर 22 412 दुसऱ्या क्रमांकाला, 22 432 तिसऱ्या क्रमांकाला आणि चौथ्या क्रमांकाला कोणता येणार, 24 326. ठीक आहे, हा झाला तुमचा चढता क्रम. कारण चढता क्रमानं मांडायला सांगितलंय, त्यामुळे मी चढत्या क्रमानं मांडलेला आहे. आता प्रश्न काय सांगितलाय, पहिल्या व शेवटच्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज. पहिला कोणता आहे, 22,401 आणि शेवटचा कोणता आहे, 24,326. यांची बेरीज करा. 22,401 आणि 24,326 यांची जर बेरीज करताय तर उत्तर किती येणार बघा. 6 आणि 1 7, 2 4 आणि 3 7, 4 आणि 2 6, 2 अधिक 2 4, 46,727 कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. म्हणून याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, प्रश्न समजलाय का बघा. पहिल्यांदा दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडून घेतल्या. त्यानंतर जी अट तुम्हाला दिलेली आहे, अट काय दिलेली आहे, पहिल्या व शेवटच्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज. मग पहिली संख्या कोणती आहे, 22,401 आणि शेवटची 24,326. यांची जर बेरीज करताय तर उत्तर किती येणार, 46,727. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत म्हटलंय. आता पहिला पर्याय चेक करूया. 10 10 10 10, त्यानंतर 101 100 110 11. हे चढत्या क्रमाने मांडलेलं आहे का, नाही. 101 नंतर 100 कुठे येतोय, पहिल्यांदा 100 पाहिजे होता ना, पण पहिल्यांदा या ठिकाणी संख्या 11 पाहिजे होती, ही शेवटी घेतली, म्हणजे हे चुकीचं आहे. या ठिकाणी बघा 50 55 55 55, पहिले 2 अंक बघा. त्यानंतर 50 555. ठीक आहे, 55,000 पेक्षा 50,000 लहान आहे, म्हणजे पहिल्यांदा हे बरोबर आहे. 55,055, त्यानंतर 55,550 आणि 55,555, म्हणजे हा पर्याय तुमचा बरोबर आहे. बाकीचे पर्याय सुद्धा आपण चेक करूया. 22 22, इथं बघा चढत्या क्रमानं सांगितलं होतं 22 22 22, इथं 20 दिलाय, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर
44 44 44 40 40 पहिल्यांदा पाहिजे होता, हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. किती? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला विदिन सेकंडमध्ये कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत. लगेच संख्या बघितल्याबरोबर चढत्या क्रमानं कोणती संख्या आहे, उतरत्या क्रमानं कोणता सिक्वेन्स आहे हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटामधील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत म्हटलंय. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काही वेळा घाई गडबडीमध्ये आपण काय करतो, मांडलेल्या आहेत असं वाचतो, म्हणजे आपल्याला क्लिक झालेलं असते, पण यांनी काय दिलेलं आहे, मांडलेल्या नाहीत म्हटलंय, म्हणजेच 4 पर्यायापैकी एक पर्याय चुकीचा असणार आहे. बरोबर. उतरता क्रम 40 41 41 41, इथं बघा 32 32 23 23, 40 41 41 41 पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. कारण उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या पहिला पाहिजे होती, पण यांनी 40 पहिल्यांदा घेतलाय, म्हणजे याचं उत्तर 1 असणार आहे. बाकीचे चेक करूया उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत का. 32,976. ओके, 32,976 पेक्षा 796 कमी आहे. 796 पेक्षा इथं बघा 32 32 नंतर 23 आला, 23,976 हा सुद्धा कमी आहे, आणि 23,796 याच्यापेक्षा हा कमी आहे, म्हणजे हे बरोबर आहे, म्हणजे उतरत्या क्रमाने मांडलेला आहे. बरोबर. त्यानंतर तिसरा पर्याय बघा, 78 78 78 78. ठीक आहे, पहिले दोन अंक समान आहेत. 432 325 235 आणि 132 हे सुद्धा उतरत्या क्रमाने मांडलेले आहे. पुढं 33 33 33 33 पहिले दोन अंक समान. त्यानंतर बघा 743 याच्यापेक्षा लहान 437, याच्यापेक्षा लहान 374, याच्यापेक्षा लहान 347 हे सुद्धा उतरत्या क्रमाने मांडलेलं आहे. मग मांडलेलं कोणतं नाही आहे, पर्याय क्रमांक 1 मांडलेला नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता हा प्रश्न बघा, सिंपल प्रश्न आहे. हा स्टार दिलाय, स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हटले. आता या ठिकाणी बघा, परत एकदा मी संख्या लिहितो. इथं स्टार 88 ही संख्या 79,689 पेक्षा मोठी आहे म्हटलंय. इकडे ओपन दाखवलाय, म्हणजेच पहिले दोन अंक बघा 79 79 हे समान आहेत. इथं शेवटी काय आहे, 88 आहे, इथं 89 आहे. मग या स्टारच्या जागी 5 घेऊन चालणार आहे का. शेवटचे 3 अंक बघा, हे पहिले दोन अंक सोडा, हे पहिले दोन अंक काय आहेत, समान आहेत. शेवटी इथं जर तुम्ही 588 घेताय, तर 588 हा 689 पेक्षा मोठा होणार आहे का, नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. जर समजा तुम्ही या स्टारच्या जागी 4 घेताय, तर 488 होणार. 488 हा याच्यापेक्षा मोठा आहे का, नाही. 6 घेताय तर किती होणार, 688. 688 हा 689 पेक्षा मोठा आहे का, नाही. मग इथं काय घ्यायला पाहिजे, 7 घ्यायला पाहिजे. म्हणजे संख्या कशी तयार होणार सांगा, 79,788 ही संख्या तयार होणार. आणि ही संख्या 79,689 पेक्षा काय आहे सांगा, मोठी आहे. बरोबर. पेक्षा लहान पेक्षा मोठं हे चिन्ह तुम्हाला माहित आहे, हे पेक्षा मोठे. बरोबर. कोणापेक्षा, 79,689 पेक्षा ही संख्या मोठी आहे, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी दोन संख्या दिलेत, 90,909 आणि 90,990. या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल. आता बरोबर चिन्ह कधी वापरतो आपण, जर दोन्ही संख्या काय असतील, समान असतील तर बरोबर चिन्ह. दोन्ही संख्या समान आहेत का, नाही, म्हणजे हा पर्याय येणार नाही. आता 90,909 90,990 पहिल्या दोन अंक बघा 90 90, त्यानंतर शेवटचे 3 बघा, पहिले 3 अंक समान आहेत, 909 909. आता शेवटचे 2, हा 9 आहे आणि हा 90 आहे. 9 मोठा की 90 मोठा, 90 मोठा, म्हणजे चिन्ह कोणतं येणार आहे तुमचं, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला संख्यांचं पेक्षा लहान पेक्षा मोठे हे चिन्ह ओळखता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 4 संख्या दिलेल्या आहेत, या संख्या उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत, तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल. पहिल्यांदा पहिली अट आपण कंप्लीट करून घेऊया, उतरत्या क्रमाने लावूया. उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा मोठी संख्या कोणती, 88 75, म्हणजे 8,875 ही पहिली संख्या झाली. त्यानंतर 8,758 ही दुसरी संख्या झाली. त्यानंतर 8,587 ही तिसरी संख्या झाली आणि 8,478 ही चौथी संख्या झाली. ठीक आहे. ह्या उतरत्या क्रमाने लावल्या, तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि हा चौथा. बरोबर.
तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या म्हणजेच 8587 8587 या संख्येच्या शतक स्थानी काय असणार आहे बघा, हा एकक, हा दशक आणि हा शतक, म्हणजे शतक स्थानी कोणता अंक असणार आहे, 5 हा अंक असणार आहे. कोणता, 5 हा अंक असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला दिलेल्या अटीनुसार उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. पुढे जातोय मी आता. पुढचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न. 2009 या संख्येच्या लगतची पुढची संख्या. 2009च्या पुढची संख्या कोणती असणार आहे, 2010 असणार आहे. ठीक आहे. 2409 या संख्येची लगतची मागची संख्या. 2409च्या मागची संख्या 2409च्या माग काय असणार आहे, 8 असणार आहे. व 2109 म्हणजे संख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला, 2010 ही एक संख्या मिळाली, 2408 ही संख्या मिळाली आणि तिसरी संख्या कोणती दिली त्यांनी, 2109. या तीन संख्यांचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता. आता चढता क्रम लावा यांचा. पहिली संख्या बघा 2010 येणार, त्यानंतर 2109 येणार आणि 2408 येणार. हा पर्याय कुठं दिसतोय बघा, 2010, 2109 आणि 2408. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा. आता या 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. आता इथं पहिले 2 अंक बघा, 88 88 88 88. ठीक आहे. त्यानंतर आता इथंच लिहू की सिक्वेन्स वाईज लिहू, कसं सांगा, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने लिहितो मी. आता पहिले 2 अंक काय आहेत, समान आहेत. मग शेवटचे 3 अंकांचा विचार करायचा. उतरत्या क्रमानं म्हटलंय, मग उतरत्या क्रमानं म्हटलं की 1 नंबरला कोणता येणार, 78875 हा 1 नंबरला येणार. 2 नंबरला कोणता येणार बघा, 78758 येणार. बरोबर. त्यानंतर 3 नंबरला कोणता येणार, 78587 येणार आणि 4 नंबरला 78578 ही संख्या येणार. बरोबर. तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल म्हटले. मग तिसऱ्या क्रमांकाला 3 नंबरला काय आहे बघा, 78587. पर्याय क्रमांक कुठं, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला तिथंच क्वेश्चन पेपरमध्ये असे मार्क करून घ्यायचे. जर तुम्ही लिहित बसला तर तुमचा वेळ जास्त जाणार आहे. त्यामुळे आता आपली प्रॅक्टिस झालेली आहे. आपण एक 7 ते 8 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. प्रश्नामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, उतरता क्रम म्हटला की 1 नंबरला कुठला येणार तिथंच असा मार्क करायचा. त्यानंतर 2 3 4 आणि त्यानुसार जी तुम्हाला अट विचारलेली असेल त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल. आता 25930 इथं संख्या लिहितो मी, ती 25929 म्हटलंय काय. ठीक आहे. 29 25929 आणि इकडं काय म्हटलंय बघा, 19 आहे, 29 वाचलं मी. काय येणार सांगा, 25919 आणि 35919. ठीक आहे. आता ही मधली संख्या आपल्याला शोधून लिहायची आहे. मग मधली संख्या कोणती, चढत्या क्रमानं मांडल्यानंतर 25 नंतर याच्यामधला काय येणार आहे, 24 येणार आहे का, नाही. 36 येणार आहे का, नाही, कारण पुढची संख्या कोणती आहे, 35. 35च्या आधी 36 येऊ शकत नाही. त्यानंतर इथं बघा 25919 आणि इथं 25199. 25199 येणार आहे का, नाही. म्हणजेच कोणती असणार आहे, 29829 ही संख्या असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. म्हणजेच याचा चढता क्रम काय होतोय, या संख्यांचा पूर्ण होतो. ठीक आहे. या पद्धतीचे सिंपल प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. हा थोडा अवघड काही नाही, फक्त तुम्हाला मांडणी करून घेता आली पाहिजेत. आता पहिल्यांदा उतरत्या क्रमानं मांडून घ्या संख्या. उतरता क्रम आता 43 42 43 42 43. आता पहिल्यांदा उतरता क्रम म्हणजे 43 ही मोठी संख्या येणार. पहिल्यांदा 43 ची सिरीज आपण पूर्ण करून घेऊया. 43 कुठं कुठं आहे बघा. आता या 43 मधले पहिले 2 अंक समान आहेत. तिसरा अंक बघा 43844 हे पहिल्या नंबरला येणार उतरत्या क्रमानं. त्यानंतर हा झाला.
दुसऱ्या नंबरला कोण येणार सांगा, 43,476 हा दुसऱ्या क्रमांकाला आला. तिसऱ्या क्रमांकाला कोण येणार, 43,048 हा तिसऱ्या क्रमांकाला आला. आता चौथा क्रमांक कुणाचा, 42,544 की 42,400 काय येणार, 42,544. आणि पाचवा क्रमांक कोण, 42,454 हा 5 नंबरला झाला. ठीक आहे. आता प्रश्न काय, इथं नंबरिंग देतो मी, 1 2 3 4 आणि हा 5 झाला. पुढे बघा प्रश्न काय विचारलाय, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक काढल्या. शेवटून, इकडून म्हणजे 1 2 हा पुढून झाला, शेवटून म्हणजे मागून यायचं. शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा. शेवटून दुसरा क्रमांक कुणाचा आहे, शेवटून दुसरा इथं लिहितो मी, तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित लिहितोय. शेवटून दुसरा कोण, 42,544. आणि शेवटून चौथा कोण आहे बघा, शेवटून चौथा 1 2 3 4 म्हणजेच 43,476 हा शेवटून चौथा आहे. आता यांच्यामधील फरक काढायचा आहे. फरक म्हणजेच काय, वजाबाकी करायची. मग मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. 43,476 मधून 42,544 वजा करा. हा जर वजाबाकी करता येईल तर उत्तर किती येणार बघा. चला करा सर्वांनी. वजाबाकी करा. 16तून आता 6तून 4 गेले बरोबर, 2 राहिले. 7तून 4 गेले, किती राहिले, 3 राहिले. 4 मधून 5 जातात का, नाही. मग 14तून 5 गेले, 9 राहिले. हातचा द्या, 3 मधून 3 गेले, 0. हा 0, 932 आलं उत्तर. आता प्रश्न काय विचारलाय, फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल. उत्तर काय आलं आपलं, 932. मग दशक स्थानी हा एकक स्थानी 2 आला, म्हणजे दशक स्थानी 3. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न बघा परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडून घेतल्या, उतरता क्रम. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय त्यांनी, शेवटून दुसरा व चौथा. शेवटून दुसरा कुठला आहे, 42,544 आणि शेवटून चौथा 43,476. यांचा फरक काढायचा आहे. फरक काढताना केव्हाही मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. वजा केली, उत्तर मिळालं 932. मग आता 932 यामध्ये दशक स्थानी कोणता अंक आहे, 3 हा अंक आहे. हेच तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती. चढता क्रम म्हणजेच काय, लहानापासून मोठ्यापर्यंत. मग लहानात लहान संख्या कोणती, 24,796 दिले. 2 नंबर 24,976. 3 नंबर बघा 42,796 आणि 4 नंबरला कोणता येणार, 42,976. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. पहिल्या नंबरला कोण आहे, 24,796 आणि शेवटला कोण आहे, 42,976. यांची बेरीज करा. 6 आणि 6 12, हातचा गेला 1. 9 आणि 1 10 आणि 7 17, परत हातचा 1. 9 आणि 1 10 आणि 7 17 बरोबर. हातचा 1 4 5 6 7, 4 आणि 2 6. बघा 67,772 कुठं दिसतोय तुम्हाला, पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. हा सिंपल प्रश्न होता, काही अवघड नाही, बेरीज करायची होती फक्त. पुढचा बघा, किती संख्या दिलेल्या आहेत, 1 2 3 4 5 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या व उतरत्या क्रमानेही मांडल्या. चढत्या क्रमाने सुद्धा मांडायचे आहेत आणि उतरत्या क्रमाने सुद्धा मांडायचे आहेत. तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्यामधील फरक किती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी संख्यांचा गट हा विषम असतो. विषम म्हणजेच काय, तुम्हाला 3 संख्या दिल्या असतील, 5 संख्या दिल्या असतील, 7 संख्या दिल्या असतील. आता या ठिकाणी 5 संख्या दिलेल्या असतील. फॉर एक्झाम्पल 3 संख्या घ्या. आता मी सोपी 2 5 आणि 8 या 3 संख्या देतो. या संख्या चढत्या क्रमाने मांडले की असं येणार बरोबर. उतरत्या क्रमाने मांडलं की काय येणार सांगा, 8 5 आणि 2. म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम जर तुम्ही मांडणी करताय आणि संख्यांचा गट हा काय असेल, विषम असेल, तर मधली संख्या काय असते, तीच असते. आता इथं बघा
चढत्या क्रमानं मांडल्यानंतर मधली संख्या 5 आली, उतरत्या क्रमानं मांडल्यानंतर सुद्धा मधली संख्या 5च आली. मग या दोघांमधला फरक काढता येईल तर किती येणार? 5 वजा 5 0. याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता चढता क्रम जर तुम्ही मांडून घेतला, 5 संख्या आहेत, 5 संख्या म्हणजेच 3 नंबरला कुठली तरी संख्या येणार आहे चढत्या क्रमांकाने, आणि उतरत्या क्रमाने सुद्धा 3 नंबरला तीच संख्या असणार आहे. आता इथं क्रॉस व्हेरीफाय आपण करून बघूया. 13,524, इथं 614. आता पहिल्यांदा 13,000 घेऊया. 13,524 ही पहिली संख्या झाली. 13,524 बरोबर. 1 नंबरला चढता क्रम लिहितोय मी आता, चढता. त्यानंतर 13,627 येणार बरोबर, हा 2 नंबर. 13,627. 3 नंबरला काय येणार बघा? 13,738. 4 नंबरला काय येणार? 14,524. आणि 5 नंबरला 14,914. हा सिक्वेन्स झाला तुमचा चढता क्रमचा. आता उतरता क्रम जर मांडला तुम्ही, उतरता क्रम म्हणजे हे उलट लिहिता यायचं. काय लिहिणार सांगा? 5 नंबरची संख्या पहिल्यांदा 14,914, त्यानंतर 14,524, त्यानंतर 13,738 ना, त्यानंतर 13,627 आणि 13,524 ही संख्या. आता बदली संख्या बघा, काय सांगितलंय प्रश्न? उतरत्या क्रमाने मांडल्या, चढत्या आणि उतरत्या क्रमानं. हे एवढी करायची सुद्धा गरज नाही. जर आपल्याला ती ट्रिक माहीत असेल तर उत्तर डायरेक्ट लिहू शकतो. त्यात मधल्या संख्यामधील फरक, मधली संख्या इथं कुठली आहे बघा? 13,738. इथं सुद्धा 13,738 आहे. यांच्यामधला जर फरक काढताय तर उत्तर किती येणार? 0 येणार. म्हणजे या टाईपचा कोणताही प्रश्न येऊन देत त्याचं उत्तर हे काय असतं? नेहमी 0 असतं. समजते? जर संख्यांचा गट एकच असेल आणि तो चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडायला सांगितला आणि मधली संख्या जर विचारली, पण मधली संख्या विषम संख्यांचा गट पाहिजे, समसंख्या असेल तर मधली संख्या आपल्याला काढता येत नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न. संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला, यामध्ये चौकोनमध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल. आता चढता क्रम मांडत जावा. हा 31 आहे, इथं 31, इथं 32 बरोबर. आता 357, 528. मग 528 पेक्षा मोठी संख्या असली पाहिजे आणि 901 पेक्षा लहान संख्या असली पाहिजे. आता 299 घेऊन चालणार आहे का? नाही, कारण 528 पेक्षा 299 लहान आहे. 498 घेऊ शकतोय आपण, काय सॉरी नाही, 489 पण घेऊ शकणार नाही, कारण 528 पेक्षा ती लहान आहे. 705 घेऊ शकतोय का बघा? 705 घेऊ शकतोय. म्हणजे या ठिकाणी 31,705. 705 नंतर 901 येतोय ना, आणि 901 नंतर 32. इथं 32 घेऊ शकणार आहे का आपण? नाही, कारण 32,810 घेतलं तर त्याच्या पुढची संख्या ही 32,810 पेक्षा मोठी असली पाहिजे. पण या ठिकाणी पुढची संख्या 31,901 आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर काय असणार आहे? 31,705 असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 666 चौकोन आणि 7 या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 66,687 पेक्षा मोठी होईल असं म्हटलंय. कशापेक्षा मोठी व्हायला पाहिजे? 66,687 पेक्षा मोठी. मग आता त्यांनी संख्या काय दिलेत बघा, पहिले इथं 7 आहे, मग या ठिकाणी 8 पेक्षा मोठी संख्या घ्यायला पाहिजे ना. 8 जर घेतला तर काय होणार? तेवढीच संख्या होणार. पहिला पर्याय 0 घेतला तर लहान होणार, 6 घेतला तर इथं जर 6 घेताय तर 67 होणार, ही लहान संख्या होणार. 9 घेतला तर बघा काय होणार? 66,697. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला हा जो 5वा टॉपिक होता, संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम, या ठिकाणी संपलेला आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली स्कॉलरशिपची ऑनलाईन बॅच सुरू आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांना पालकांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी निश्चितपणे आजच आपला प्रवेश निश्चित करा, जेणेकरून लवकरात लवकर आपला सिलेबस कंप्लीट होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही सराव पेपर असतील ते सोडवण्यासाठी जास्त वेळ मिळेल. ठीक आहे. आज मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.